श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्रात आपलं सर्वांचं स्वागत आहे. खरं तर बालक पालक संस्कार वर्गाच्या वतीनं गेली जवळजवळ पावणे दोन वर्ष आपण इथे बालक आणि पालक म्हणजे लहान मुलं आणि त्यांच्या आईवडिलांसाठी एक संस्कार वर्ग राबवतो. खरं तर संस्कार हे प्रत्येकाच्या घरातूनच होत असतात, शाळेतून शिक्षकांच्या माध्यमातून होत असतात. पण आज जो काही मोबाईलचा दुष्परिणाम म्हणा किंवा आजूबाजूला घडत असलेल्या चुकीच्या गोष्टी म्हणा, त्याच्यामुळे मानसिकता कुठेतरी वेगळ्या दिशेनं वळते की काय असं वाटतंय. आणि खरं तर ते घडतंय तसं. त्याच्यामुळे लहान मुलांना कुठेतरी तो मार्ग दाखवण्यासाठी आपण सुरुवात केली बालक पालक संस्कार वर्गाची. आणि जवळजवळ आजपर्यंत एक 550 ते 600 लहान मुलांनी ह्या संस्कार वर्गात सहभाग घेतला. अनेक लहान मुलांनी मोबाईल वापरणं 80 ते 90% बंद केलं. मला असं वाटतं हे एक यश आहे ह्या संस्कार वर्गातलं. आणि अनेकांच्या अशा खरं तर मागण्या होत्या, विनंती होती की तुम्ही ऑनलाईन संस्कार गोष्ट सांगायला सुरुवात केली तर बरं होईल सर. कारण बालक पालक संस्कार वर्गात सगळ्यात महत्त्वाचा जो कुठला मुद्दा असेल तर ती संस्कार गोष्ट आणि संस्कार गोष्टीच्या माध्यमातून बदल घडायला लागला. मला असं वाटतं गोष्ट तुमच्या आयुष्यात बदल घडवते. कारण आपण बघतो की लहानपणी आपण धडे वाचत असतो आणि त्या धड्यांमधून बरंच काही शिकतो. शिक्षणातून आपण प्रगल्भ होतो, वाचनातून आपण प्रगल्भ होतो. तसंच ही संस्कार गोष्ट लहान मुलांवर चांगले संस्कार करते असे अनेक आई वडिलांचं मत, पालकांचं मत होतं. त्यामुळे आजपासून आपण ऑनलाईन संस्कार गोष्ट घेऊन आलेलो आहोत. मी किरण नागटी अनेक वेगवेगळ्या विषयांवर काम करत असताना सगळ्यात महत्त्वाचं समाजामध्ये जी काही चुकीची मानसिकता निर्माण होतीये ती कुठेतरी मला असं वाटतं थांबवली पाहिजे. आणि लहान मुलांवर होणारे त्याचे दुष्परिणाम ते थांबवले पाहिजेत. आणि महाराष्ट्राची संस्कृती संस्कार हे जपण्याचं काम आपण केलं पाहिजे. म्हणूनच आपण हा संस्कार वर्ग सुरू केला. आज मी तुम्हाला खरं तर पहिलीच संस्कार गोष्ट सांगणार आहे, ती म्हणजे माय लेकीची. हो, त्या गोष्टीचं नाव आहे परी. परी म्हणजे आता तुम्हाला वाटलं असेल की किंवा तुम्हाला वाटत असेल की परी म्हणजे अगदी गोड अशी सगळ्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर उभ्या आल्या असतील. परी हे नाव आईनं जेव्हा आपल्या मुलीचं ठेवलं तेव्हा तिला कुठेतरी ती परी एका वेगळ्या रूपात दिसत होती. तिची सगळी स्वप्न माझी परी पूर्ण करेल असं कुठेतरी आई आणि बाबांना वाटत होतं. हे सगळं जेव्हा ती अगदीच लहान होती, ती बागडत होती, ती चालायला शिकत होती, ती बोलायला शिकत होती, तोपर्यंत सगळं ठीक होतं. ती शाळेत जायला तिची सुरुवात झाली आणि नंतर झालं असं की एक 5वी ते 6वीला ती असताना तिला वेगळ्या एका सर्कलमध्ये ती कुठेतरी अडकली गेली. म्हणजे मित्र किंवा मैत्रिणी ज्या असतात त्याच्यातले चांगले गुण घ्यायचे असतात, दुर्गुण घ्यायचे नसतात. पण दुर्दैवानं हल्ली मुलं दुर्गुण घेतात आणि चांगले गुण बाजूला ठेवतात. मोबाईलचा भडीमार कुठेतरी होत होता. आई कामाला जात होती, बाबा कुठेतरी बिझनेस होता, त्याच्यामुळे तिचा मोबाईल आणि तिची मैत्री ही घट्ट झाली. वेगवेगळे गेम्स ती त्यात खेळायला लागली आणि त्याचा परिणाम तिच्या कुठेतरी मानसिकतेवर झाला आणि ती जास्त प्रमाणामध्ये कुठेतरी रागीट झाली. आणि मग हा राग ती तिच्या आईवर काढायला लागली. शाळेतनं आली की दप्तर फेकून द्यायचं, वॉटर बॅग फेकून द्यायची, मग जोरात हाक मारायची. मग तिच्या घरी तर तिची आई नसायची, मग तिच्याकडे ज्या काकू काम करत होत्या त्यांच्यावर रागवणं. मग आई ऑफिसमधनं आली की आईवर रागवणं. इतकंच नाही तर अपशब्द बोलणं. अक्षरशः ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्माला घातलं त्यांच्या अंगावर कुठेतरी हातात मिळेल ती वस्तू फेकून मारणं इथपर्यंत मजल गेली. आणि कुठेतरी आई वडील खूप मोठ्या एका वेगळ्याच विचारामध्ये अडकले आणि त्यांना असं वाटायला लागलं, अरे ही आपली परी अशी कशी झाली, आपली काय चूक झाली. मग त्यानं एका त्यांच्या शाळेतल्याच शिक्षिका आहेत ज्या तिचं प्रायव्हेट ट्युशन घेत होत्या तिला सांगितलं आणि त्यांना असं सांगितलं की परी असं असं वागते, जरा तुम्ही जरा प्लीज काहीतरी करा. शिक्षिकेने काय केलं त्या की त्याने सांगितलं, परी तू रोज माझ्याकडे येतेस, सगळा अभ्यास करतेस, अलीकडे तर तू अभ्यास व्यवस्थित करत नाहीयेस,
अलीकडे तू खूप चुकीच्या पद्धतीने वागतेस, असं वाटत नाहीये का तुला? तर त्याने शिक्षिकेवर पण राग काढला. मग कालांतरानं एक 8-10 दिवसानंतर त्या शिक्षिकेने केलं असं की एका बंद रूममध्ये तिला नेलं आणि तिला सांगितलं की तुला चित्रकलेचा आपला एक तास आहे म्हणून आपण इथे आलेलो. हस्तकला आणि चित्रकला दोन्ही करायची. ती म्हणाली ठीक आहे. तिच्या हातामध्ये खरं तर खिळे आणि हतोडी असं दिलं आणि सांगितलं ह्या भिंतीवर ही कोरी भिंत आहे, ह्याच्यावर खिळे ठोकायचे. तर तिनं ते ठोकले आणि तिला खूप मेहनत करावी लागली, त्यामुळे ती थकली आणि असे जवळजवळ 20 ते 25 खिळे तिने ठोकले आणि नंतर दुसऱ्या दिवशी जाऊन ती शांतपणे झोपली. नंतर थोडा थोडा तिचा राग कमी होत गेला. नंतर तिसऱ्या दिवशी शिक्षिकेने तिला बोलवलं आणि त्याच घरात घेऊन गेले आणि त्या घरामध्ये तिला दाखवलं की आता हे सगळे खिळे काढायचे. तिनं एक एक करून परीनं प्रत्येक खिळा काढला. खिळा काढल्यानंतर मग बाईंनी विचारलं की आता तुला भिंतीवर काय दिसतं? मग ती म्हणाली बाई ही भिंत पूर्वी चांगली होती, आता त्या भिंतीवर मला उरण दिसत आहेत, ते होल्स दिसत आहेत. मग ती म्हणाली, परी म्हणाली हे जरा विचित्र वाटतंय बाई. मग तेव्हा बाईंनी सांगितलं हेच झालंय तुझ्या आई आणि वडिलांच्या मनाचं. त्यांच्या मनावर जे काही तू खिळे ठोकलेले आहेस ते तुझ्या चुकीच्या वागण्यातनं ठोकलेले आहेस. त्यामुळे आता कुठेतरी तुला सुधारायला हवं आणि या भिंतीसारखी परिस्थिती जी तुझ्या आई वडिलांच्या मनाची झालेली आहे त्यातनं त्यांना बाहेर काढायला हवं. म्हणून तुला खूप चांगलं वागावं लागेल आणि पूर्वी जशी भिंत होती तसंच तुला आता पूर्ववत सगळं आयुष्य करावं लागेल. आणि ही गोष्ट त्या परीच्या बरोबर लक्षात आली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून परी खूप चांगल्या पद्धतीनं घरामध्ये वागायला लागली. आणि त्याच परीसारखी एक मुलगी जी आपल्या बालक पालक संस्कार वर्गात येत होती, तिला ही गोष्ट सांगितल्यानंतर सुद्धा दुसऱ्या दिवशी असं झालं, ती सकाळी उठून आपल्या बालक पालक संस्कार वर्गात तर सांगितलं जातं, सकाळी उठल्यानंतर आई वडिलांच्या, आजी आजोबांच्या, वडीलधाऱ्या माणसांच्या पाया पडायचं असतं, त्यांचं दर्शन घ्यायचं असतं, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा असतो. आणि ही गोष्ट सुरू झाली. या गोष्टीचा परिणाम असा झाला की त्या गोष्टीमुळे आपल्या संस्कार वर्गातली नाही म्हटलं तरी शेकडो मुलं ही जी रागावर नियंत्रण नसायचा त्यांचा रागावर कुठेतरी नियंत्रण येण्याचं काम झालं. आणि मला असं वाटतं ही संस्कार गोष्ट आई आणि मुलीच्या नात्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा ब्रिज तयार करणारी ठरली, त्यामुळे गोडवा निर्माण करणारी ठरली. मला असं वाटतं की या संस्कार गोष्टीच्या माध्यमातूनच आपले नातेसंबंध सुद्धा घट्ट जपता येतील. आपलं सुद्धा कोणाचं तरी नाव परी असेल, आपण ठेवलेलं आपल्या मुलीचं. अशा अनेक समाजातल्या ज्या परी आहेत त्यांनी परीसारखंच वागावं. आईच्या मनावर असा आघात कधीच करू नये. कारण ज्या आईनं तुम्हाला 9 महिने पोटात ठेवून त्या कळा सोसलेल्या असतात त्या आईला कुठेतरी तुमच्यामध्ये तिचं स्वप्न दिसत असतं. अनेक समस्या, अनेक संघर्ष करत आई वडील तुम्हाला मोठं करत असतात. त्यामुळे आई वडील हे देवा समानच असतात, नाहीतर पहिला देव तेच असतात. त्यामुळे मला असं वाटतं ह्या संस्कार गोष्टीच्या माध्यमातून आयुष्यात नक्कीच बदल घडेल. आणि ही संस्कार गोष्ट आज पहिली होती, पण येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी आपल्याला एक संस्कार गोष्ट ऐकायला मिळेल. ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी ठाण्यामध्ये श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र, अभिनय कट्टा, भास्कर कॉलनी, नौपाडा, ठाणे येथे ऑफलाईन हा संस्कार वर्ग चालतो, तिथे आपल्या मुलांसहित हजेरी लावावी. श्री स्वामी समर्थ.